पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 231व्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्या संदेश यात्रेचा समारोपीय कार्यक्रम जळगाव जामोद येथे संपन्न झाला. मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य यांचा या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता. जळगाव शहरात आल्या आल्या या अहिल्या संदेश यात्रेचा स्वागत मान्यवरांनी केलं. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने या यात्रेचा समारोप शेवटी सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे झाला. भावाजी पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. रवींद्रदादा गुरव यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा वामनरावजी खळपे यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसेच कैलास डागे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. होळकर यांच्या प्रतिमेचा हार अर्पण पूजन करावं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा मनोज भाऊ राठी संचालक कॉटन मार्केट यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय डॉक्टर संजय देवते साहेब यांच्या आज्ञेनुसार आम्हाला आज्ञा आहे त्यांची कार्यक्रम आपलाच आहे. त्यामुळे सर्व सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष उपस्थिती प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन असे धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेश अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक श्रीरामजी कुंडे आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर संजय. आपण एक तास सुद्धा घर सोडून जायला विचार करतो आणि या रथासोबत सतत 5 दिवस हे दोघं जण फिरत होते म्हणून यांचा आपण सन्मान आज केलेला आहे. त्यावेळेस काही प्रत्येक परगाण्यात आपलं राज्य नव्हतं. कोणत्याही परगाण्यातून त्यांची कावड जायची पण ती अडवायची हिंमत कोणातही नव्हती. म्हणजे तुम्ही विचार करा एक स्त्री काय करू शकते. विशेषतः महिलांनी ही गोष्ट लक्षात घ्या की एक स्त्री म्हणून तुम्ही सबला म्हणून जे आज काम करतो ते हे सबलीकरण मा अहिल्यानी तेव्हा केलेलं आहे. 18व्या शतकात आपण आता 21व्या शतकात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास किंवा त्यांचं कार्य माहीत नसेल असं कोणी ऐकेल. एका हातमध्ये आम्हाला त्यांचं कार्य माहिती नाही. पण आपण मग संदेशाचा का काढतो तर ते एवढ्यासाठीच काढतो की लोक विसरणार आहेत. आणि त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा दरवर्षी ही संदेशाचा आपले अध्यक्ष आणि सगळे तालुकाध्यक्ष सगळे बांधव करतात. आणि त्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पोहोचल्या पाहिजे. कशासाठी पोहोचल्या पाहिजे की आपलं उदात्तीकरण करायचं आहे की खूप मोठा आहे खूप मोठा आहे काही आवश्यकता नाही आहे वायातच नाही. पण त्यांनी जे केलेलं कर्म आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं तर त्यांना एक प्रेरणा मिळते. आणि त्या पद्धतीने आम्ही काही ना काही त्यांचे विचार घेऊन त्यांचं कार्य घेऊन आपल्या जीवनामध्ये 2% 5% जरी त्यांच्या विचारावर आपण जगू शकलो किंवा कर्म करू शकलो तर ते सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आईला संदेशात आपण ही दरवर्षी करत असतो. फक्त मी आता एवढी सूचना करणार आहे की पुढच्या वर्षी आमच्या अध्यक्षांनी आणि सगळ्यांना विनंती आहे की अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जे पुढच्या वर्षी आपली संदेश यात्रा असेल ते तुमची
धनगर समाज संघावरून न घेता आपण सगळ्या मिळून एक तरी आपण समाजाचं पुढाकार आपण घेणार आहोत. म्हणजे असं एक असतं की पुढाकार शेवटी पुढाकाराला महत्व असतं. पुढाकार कोणी ना कोणी घ्यावाच लागतो, म्हणून आतापर्यंत आपण घेत आहोत. परंतु आता हा सर्वमान्य आहे, कारण आतापर्यंत इतिहास जो आहे ना तो एक छोट्याशा ठेवून दिलेला होता. एवढा मोठा की त्या मातेचा इतिहास जर वाचला ना तर आयुष्य आपण काय करायचं, कसं जगायचं, काय करता आयुष्यामध्ये सगळं मिळतं. आणि अशा थोर मातेचं आतापर्यंत ज्या पद्धतीनं समाजासमोर ते आलं नाही ते आता या 2-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झालं. मोदीजींनी प्रयत्न केले आणि हे एकाच येते. मोदीजीचा प्रयत्न काय असतो की आपल्या पुण्यश्लोक वगैरे होतं एवढं काम, त्यांचं विचार, त्यांचं सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर अशी माता जर लोकांसमोर, प्रत्येक तरुणांसमोर, प्रत्येक जो जन्म घेतो तेव्हापासून त्याच्या मनावर रुजवल्या गेल्या तर तो एक आदर्श तरुण किंवा आदर्श तरुणी या देशात झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून या सगळ्याकडे आता आपण देशभर येतो. त्याप्रमाणे आता श्रीरामपूर आपण आदरणीय रविदासजी महाराजांची जयंती आहे आणि ते मोठ्या धुमधडाक्यामध्ये आपण पूर्ण देशभर करतो, शासनाकडून. त्याचं कारणच ते आहे की संत रविदासजींचे विचार, संत रविदास माहित आहे एक पोती काठी काहीतरी एक आहे तेवढं एक वाक्य माहिती सगळ्यात मस्त तेवढं रविदासजी महाराज कोण. रविदासजी महाराजांचे विचार जेव्हा आपण वाचू किंवा आपण स्वतः समजून घेऊ काय त्यांचे विचार, हे विचार माणसाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी प्रवृत्त करतात, प्रेरणा देतात. म्हणून या संतांचे असेल पुण्यश्लोक वैराग्य हा इतिहास जो आहे हा येणाऱ्या पिढीपर्यंत सातत्यानं पोहोचला पाहिजे. कारण दरवर्षी पिढी बदल करायचं, मोठं होत राहतं. कारण दरवर्षी संदेश केले जातात की जो नसला तोही समजलं झाला पाहिजे, त्यालाही समजलं पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीची पुढची माझी संकल्पना, शेवटी ठरवणारे आपण सगळे तुम्ही आहात की हा पुढच्या वर्षी कार्यक्रम हा सर्व समाजांचा कार्यक्रम असला पाहिजे. पुढाकार निश्चित आपण द्यायचा, त्यांना घ्यायचं, सगळे पुढाकार घ्यायचे, पण तू सगळ्यांना एकत्रित करू, आपण कुठंच करायचं नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून पुढचे कार्यक्रम आपण मग संत रविदास महाराज ते शेवटी काही लोक घेतात पुढाकार, पण यावेळेस आम्ही ठरवलं की संत रविदास महाराजांची जयंती जी आहे ती पूर्ण वर्षभर सर्व समाजांनी काय करायचं, सर्व समाजांनी करायचं. आणि त्यामुळे यातना एका कोणत्याला आपण बांधून ठेवता यांचे विचार जे आहेत ते सर्व समाजांनी मानवी जीवनासाठी अतिशय प्रेरणादायी विचार. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण त्यांचं सगळं सर्व मान्य आहे, सगळ्यांचे विचार असतात, ते काही एकच समाजापुरतं नाही. पण तू जी थोडी प्रवृत्ती आहे ती आपण बदला पाहिजे. आपण काही कोणाला टीका करण्यासाठी कोणी काही त्याचा मला राग मानू नये. आपण याच्यातून बाहेर पडलं पाहिजे सगळ्यांना. आणि बाहेर पडून पुढाकार निश्चितपणे आमच्या ताईने घेतला तर ताईच्यासोबत सगळे असले पाहिजे, फक्त समाज बांधून सगळं असले पाहिजे. आणि मग हा प्रयत्न करून आपल्याला या सगळ्या महापुरुषांचे, थोर पुरुषांचे जे विचार आहे हे नवीन पिढीसाठी, आपण इथं बसलेल्या कोणाला माहिती नाही, समुद्राला माहिती, पण तो जो आता मुलगा पहिली काय दुसरी काय तिथपासून आपण सुरुवात करायची की त्यालाही तर समजलं पाहिजे. या दृष्टीकोनातून पुढच्या वर्षीचा अहिल्या संदेश काय ह्या मात्र टार्गेट करून आपल्याला करायचं. म्हणजे आपण गावोगाव आलो, पूजन वगैरे हे करायचं. आपल्याला नवीन पिढी पहिल्या वर्गापासूनची तर तरुणापर्यंत या पिढीला प्रेझेंट कसं करता येईल त्याचे कार्यक्रम आखणे, त्यांना जे संकल्पना असेल आणि तिथपर्यंत अहिल्या संदेश यात्रा पोहोचवणे. म्हणजे शाळा असेल, कॉलेज असेल किंवा जिथे आपण जाऊ तिथं सगळ्या समाजाच्या मुला मुलींना प्रयत्न करून तिथं आणून अहिल्या संदेश यात्रा देणे हा पुढचा कार्यक्रम आपला असावा. एवढीच फक्त सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. धनगर समाजाचे नेते श्रीरामजी पुंडे यांनी सुद्धा अहिल्यादेवीच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला. कॅमेरामन नितीन ढकेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.